सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केलेली आहे। शरद पवार आणि अजित पवारांमधील राजकीय संघर्षाचा दाखला देताना खोत यांनी शरद पवारांवर जोरदार शरसंधान साधलेलं आहे। माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार आता वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचलाय। रयत क्रांती पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार शरसंधान साधलं। गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली। अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला। विकासासाठी सत्तेत सहभागी झाल्याचं अजित पवार सांगतायत। तसंच शरद पवार यांनी वय लक्षात घेता पक्षात आता फक्त मार्गदर्शकाची भूमिका घ्यावी असा सल्लाही अजितदादा यांनी दिला होता। काका पुतण्यातील या राजकीय संघर्षाचा संदर्भ देत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली। पोरग कर्तबगार झालं की प्रपंच त्याच्या हातात देतं आणि ग बसतं का नाही। पण हे म्हातार खडूस आहे, तिजोरीची किल्ली कमराला लावून हिंडतया। अजित दादा किल्लीकडे बघून बघून म्हातार झालं। सदाभाऊ खोत एवढ्यावरतीच थांबले नाहीत, तर त्यांनी पवार काका पुतण्यातल्या सत्ता संघर्षावरून खास आपल्या शैलीत टीका केली। अजित दादाच्या लक्षात आलं हे म्हातार किल्ली देत कमराची काढत नाही, म्हणून दादा आता किल्लीला लोंबकाळत म्हणताय किल्ली तोडल्याशिवाय थांबणार नाही, कारण आता हे बाद झालं। सदाभाऊ खोत यांच्या या टीकेनंतर वादाला तोंड फुटलं नसतं तरच नवल। पवार यांच्या पक्षानं खोत यांच्या टीकेला जोरदार उत्तर दिलं। यांनी शरद पवारांचं पाकिट मारलं, घर फोडलं, चोरी केली, दरोडा टाकला। लटकवलेली चावी कोण काढतं? की अशी चावी लटकवलेली असेल तर ते खेचून कोण नेतो? पाकिट मार। त्यामुळे पाकिट मार आहेत। आमचं घड्याळ चोरलं, ट्रेनमध्ये जाताना घड्याळ कोण मारतं? पाकिट मार। आमचा पक्ष कोणी चोरला? दरोडेखोर। काय आम्ही चुकीचं बोलतोय? माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सभेत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना लक्ष्य केलं। कारण शरद पवार यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांना पक्षात घेत महायुतीला राजकीय धक्का दिला। भाजप उमेदवार रणजित निंबाळकर यांच्या प्रचारासाठी महायुतीचे नेते आता एकवटलेत, त्यामुळेच राजकीय टीकेला धार आली आहे। हे म्हातार किल्ली देत कमराची काढत नाही, म्हणून दादा आता किल्लीला लोंबकाळत म्हणताय किल्ली तोडल्याशिवाय थांबणार नाही, कारण आता हे बाद झालं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।